नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेहकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे कर्मबोध. मंडळी, ही फार वर्षापूर्वीची स्कॉटलंडमधली एक ही गोष्ट आहे. गोष्ट तशी छोटीशी आहे, पण तिचं सार खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जर का आपण जाणून घेतलं ना, तर आपल्याला खूप गोष्टींचा छान उलगडा होईल असं मला वाटतं. तर काय झालं, एक छोटासा मुलगा अ, खेळत 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 एका दलदलीच्या असं पूर्ण चिखलाने बरबटलेल्या जागेवर खेळत खेळत आला आणि कसा काय कोण जाणे त्याचा पाय त्या निसरड्या जागेवरून घसरला आणि तो त्या पाण्यात पडला. पाण्यात म्हणजे ते काय चिखलच भरपूर असल्यामुळे तो मुलगा जसं वर यायचा प्रयत्न करायचा तितका तो खोल पाण्यात दडला जायचा. त्याने खूप प्रयत्न केला वर यायचा, त्या चिखलातून वर यायचा, पण जितका तो जोराने प्रयत्न करायचा तितका तो खोल त्या चिखलात जायचा. नंतर मग त्याचे प्रयत्न फसले, तो दमला आणि तो जोरजोरात रडायला लागला. तिथे जवळच एक शेतकरी काम करत होता त्याच्या शेतामध्ये. तर त्याला त्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. मग त्याला कळलं की इथे काहीतरी झालेलं दिसतंय, एक छोटासा मुलगा रडतोय. तो धावत गेला. त्याने हातातली सगळी इन्स्ट्रुमेंट, त्याच्या हातात जी शेतीची अवजार होती ती बाजूला टाकली आणि तो पळत त्या पाणवठ्याकडे गेला, त्या रडण्याचा आवाज ऐकून. आणि मग त्याच्या लक्षात आलं की एक छोटा मुलगा त्या चिखलात रुतला आहे आणि तो जसजसा पर्यायचा प्रयत्न करतोय तसतसं तो खोल चिखलात रुतत चालला. मग या शेतकऱ्याने एक मोठी अशी झाडाची फांदी घेतली आणि ती फांदी त्याच्याकडे टाकली आणि त्याला सांगितलं की ही पकड आणि घट्ट पकडून ठेव. आणि त्याने महत्प्रयासाने त्याला त्या चिखलातून, त्या दलदलीतून ओढून बाहेर काढलं आणि त्याचे पाय बी साफ केले आणि मग त्याला म्हटलं, आता तू तुझ्या घरी जा. ही गोष्ट संपली. दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याच्या दारात एक अशी पॉश कार येऊन उभी राहिली. त्याच्यातून एक एकदम श्रीमंत उच्चभ्रू असा माणूस त्याच्या दारात उभा राहिला आणि त्याने त्याला सांगितलं की बाबा, मी तुझे कसे आभार मानू, मला काही कळत नाहीये. काल तू ज्या मुलाला वाचवलंस, ज्या मुलाचे प्राण वाचवलंस, तो माझा मुलगा होता. आणि मला माहिती आहे की मी जर काही पैशाने म्हण किंवा कुठल्याही गोष्टीने जरी मी तुझा उतरही होण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मी खरंच कधीच तुझं उतराई होणार नाही, कारण की तू माझ्या मुलाचे प्राण वाचवले. त्यावर तो शेतकरी अतिशय बिचारा साधा होता. अ, तो शेतकरी म्हणाला की नाही, नाही, तसं काही नाही आहे. अ, हे माझं कामच होतं की एक छोटा मुलगा मला दलदलीत सापडलेला आढळला. तो तिथे खोल बुडत असताना, रुतत असताना त्याचे प्राण वाचवणे माझं कर्तव्य होतं. त्याच्यात की काय मी मोठंसं काही केलेलं आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही पद्धतीने त्याची भरपाई करावी अशी माझी काही इच्छा नाही. तर हा माणूस म्हणाला, श्रीमंत माणूस म्हणाला, की "अरे नाही, तसं काही नाहीये. पण मी काही केलं तरी तुझं उतराई नाही होऊ शकत आहे. पण मग मी काय करू, की जेणेकरून मला माझ्या मनाला अशी तसल्ली होईल किंवा माझ्या मनाला असं समाधान होईल, की बाबा मी काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी मी तुला दिलं, की तू माझ्या मुलाचे प्राण वाचवलेत त्याबद्दल." तेवढ्यात काय झालं, त्या शेतकऱ्याच्या मागे त्याचा एक 8-9 वर्षाचा मुलगा येऊन उभा राहिला आणि अतिशय शांततेने तो मुलगा हे सगळं ऐकत होता. आणि मग ह्या श्रीमंत माणसाची नजर त्या मुलावर गेली आणि तो म्हणाला, की "एक काम करूया, मी तुला काही पैसे देत नाही, काही तुझ्याकडून म्हणजे तुला माझ्याकडून काही नको आहे, तर मी हे सगळं ॲग्री करतो. पण माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, की ह्या मुलाला आपण छानपैकी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये घालू. त्याचं शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो." आता अ, ह्या ह्या शेतकऱ्याचं तर स्वतःचं कोणत्याही बापाची इच्छा असतेच ना, की आपला मुलगा मोठा शिकून खूप नाव काढावं, त्याने खूप मोठं हे आपलं नाव काढावं किंवा आपली प्रगती करावी आयुष्यात. हे तर कुठल्याही वडिलांचं स्वप्न असतं. त्याचे डोळे चमकले क्षणभर. आणि मग तो श्रीमंत माणूस म्हणाला, की "आता हे तू ह्याला काही नाही म्हणणार नाहीये. मी ह्या मुलाचं एज्युकेशन करण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे." आणि मग
त्या शेतकऱ्याने त्याच्याशी ॲग्री केलं की ठीक आहे, तू ह्या मुलाला शिकवायला मदत कर, कारण की माझी तेवढी खरंच कपॅसिटी नाही आहे. आणि मग त्या माणसाने त्याला लंडनच्या एका मोठ्या शाळेत घातलं. आणखीन तो मुलगा इतका ब्रिलियंट होता, इतका हुशार होता, की त्याने खूप मेहनत करून छान मार्क्स मिळवले, खूप प्रगती केली. आणि मग एक दिवस मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि तिथेच त्याने पेनिसिलिनचा शोध लावला. तो मुलगा म्हणजे अलेक्झांडर. मंडळी, ही गोष्ट इथेच संपत नाही. ह्या मुलाने जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाली त्यावेळेला ह्या पेनिसिलिनमुळे अनेक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केली. असं हे अँटीबायोटिक त्याने शोधलं होतं अलेक्झांडरने. पण गंमत तर अजून वेगळीच आहे. त्या सेकंड वर्ल्ड वॉरच्या दरम्यान हा जो श्रीमंत बापाचा जो मुलगा होता तो खूप आजारी पडला. त्याला निमोनिया झाला आणि म्हणजे अशी कंडिशन होती की हा मुलगा आता जगू शकणार नाही. ह्या लेवलपर्यंत ती परिस्थिती गेली असताना त्या मुलावर ह्या पेनिसिलिनद्वारे उपचार झाले. आणखीन तो मुलगा हळूहळू त्याच्या त्या न्यूमोनियातून बरा झाला. आणि हा जो मुलगा होता, श्रीमंत बापाचा जो मुलगा आपण जो म्हणतो, तो होता विन्स्टन चर्चिल, की जो पुढे जाऊन लंडनचा एक फार मोठं पद त्याने भूषवलं. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मंडळी, गंमत बघा की एक मुलगा जो चिखलात रुतलेला आहे त्याच्याबद्दल ह्या शेतकऱ्याला काहीच माहिती नाही आहे. फक्त एक कर्तव्य की एक मुलगा चिखलात रुतलेला आहे, तो दलदलीत सापडला आणि त्या मुलाला आपल्या मदतीची गरज आहे हे पाहून एक शेतकरी त्याच्याकडे धावून जातो, त्याला त्या ह्याच्यातून बाहेर काढतो, त्या दलदलीतून बाहेर काढतो आणि त्याला घरी पाठवून देतो. त्याला माहीत नसतं की पुढे जाऊन हा मुलगा कोण आहे, कुणाचा मुलगा आहे आणि पुढे ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत. फक्त माझं एक कर्म आहे की नेकी कर दर्या मिळाल, की माझं एक कर्तव्य आहे की मी एका छोट्या मुलाला मदतीची गरज आहे आणि मी त्याला वाचवलं. एवढंच त्या शेतकऱ्याच्या मनात. पण बघा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय झाले की तो एका श्रीमंत बापाचा मुलगा निघाला आणि त्या श्रीमंत माणसाने सुद्धा याचं फूल नाही फुलाची पाकळी म्हणून उतराई होण्यासाठी जे काही केलं त्याच्यासाठी त्याने त्याच्या पैसे देऊ केले किंवा त्या शेतकऱ्याच्या त्या वाईट परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न केला त्याला तो म्हणाला की नाही, हे माझं कर्तव्य होतं, मी ते केलं आणि मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. म्हणजे नेकी कर और दर्या में डाल. म्हणजे आपल्याकडे गीतेत श्लोक पण आहे की कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी माझं काम केलं आहे, ते काम झालेलं आहे आणि त्याच्यात मला आनंद आहे. पण त्या श्रीमंत बापाने मग त्याच्या मुलाला शिकवून त्याला जे हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं त्याच्यातून हा अलेक्झांडर त्याने स्वतःची बुद्धीची झलक दाखवली, विकसित झाली आणि त्याने ज्या पेनिसिलिनचा शोध लावला त्याच्यातून परत त्या श्रीमंत बापाचा मुलगा बरा झाला. तर जीवनात अशा अनंत गोष्टी असतात की आपण म्हणतो की कर्मची जे हे आहे ना, कर्माचा एक सिद्धांत आहे की तुम्ही जे कर्म करतात ना ते बाउन्स बॅक होऊन तुमच्याकडे नेहमी परत येत असतं, नेहमी ते तुमच्याकडे धावून येत असतं. तुम्ही सत्कर्म करा, तुम्हाला सत्कर्माची फेड ह्या सत्कर्मानेच होणार आहे. तुम्ही दुष्कर्म करा, त्याची फेड तशाच पद्धतीने होणार आहे. त्यामुळे म्हणूनच माणसाने आपलं जे कर्म आहे ना ते नेहमी तपासून पाहावं की मी जे चांगलं आज करणार आहे ना त्याची मला काही फलाची मला अपेक्षा नाही आहे. माझं जे कर्तव्य आहे, मला जे करण्याची गरज आहे ते मी अवश्य करणार आहे आणि मी ते करत राहूनच त्याच्यातून मला जो आनंद मिळतो ना तो खूप महत्त्वाचा आहे. पण त्या कर्माचं फळ पुढे जाऊन मला एका वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला मिळतं ना त्यावेळेला मला लक्षात येतं की कृष्णाने आपल्याला उपदेश का केला
की तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा कधीच करू नको. ते फळ तुला मिळणार आहे. आज नाही मिळणार, उद्या नाही मिळणार, कधीतरी ते तुला फळ मिळणार आहे. पण त्या चांगल्या कर्माचं, सत्कर्माचं फळ हे अतिशय चांगल्याच पद्धतीने मिळणार, यात तिळमात्रही संशय नाही. आणि म्हणून जे लोक कर्म संबंध जाणतात किंवा कर्माचा संबंध जाणतात, ते कर्म सिद्धांत जाणतात, त्या सगळ्यांना ही गोष्ट नक्कीच पटेल की आपलं चांगलं कर्म कशा पद्धतीने बाउन्स बॅक होतो आणि आपल्याला त्याचे फलित काय काय मिळतात हे ह्याच्यातून आपल्याला दिसून येत आहे. मंडळी, तेव्हा ही स्टोरी कशी वाटली मला जरूर कळवा. नमस्कार. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. तिचे असणारं बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे वेगवेगळे व्हिडिओ ज्या ज्या वेळेला येतील त्याला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला त्या माझा व्हिडिओ केव्हा कुठला विषयावरचा आहे ते समजून येईल. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. नमस्कार.